टोटल लॉकडाऊन याचा अर्थ फिनान्शियल इन्स्टिट्यूट पासून सगळं म्हणजे सगळं 10 दिवस बंद. एक बँक सुद्धा दिसता कामा नाही रस्ते. काय असतं, फिनान्स चालू असला की माणूस बाहेर जातो बरोबर, आणि त्याच्यातनं ते सगळं पेट्रोल पंप्स ओनली फॉर अँब्युलन्सेस, पोलीस व्हेकल्स, मिलिटरी कुठे पॅरामिलिटरी वगैरे आणली असेल तर ओनली फॉर नो पेट्रोल फॉर प्रायव्हेट. हे काय झालंय मी सांगू का, केंद्र सरकार पण आणि राज्य सरकार पण मुळात घाबरलेलं आहे. ते अर्थकारणाला घाबरलंय आणि त्या अर्थकारणाचं प्रेशर टाकून आणतायत समाजातलेच लोक. उद्या सलूनवाले आणतायत, सिनेमावाले आणतायत, सिरियलवाले आणतायत. तुम्ही नका नमू त्याच्यात. सरकारने नमतच घेता कामा नये. आता शाळावाले येत आहेत. जगायचं जर असेल त्या सगळ्यांना आता तिथल्या तिथे बडगा दाखवला पाहिजे की स्टॉप इट, इफ यू वॉन्ट टू सर्व्हाइव्ह फॉलो द रूल्स. आणि त्याच्यासाठी 10 दिवसाचा अत्यंतिक कडक बंदोबस्त. मी म्हणतोय, परत रिपीट करतोय की त्याच्यामध्ये फिनान्शियल इन्स्टिट्यूट पहिले बंद करा. एकही मुवमेंट, एक सुद्धा मुवमेंट कोणाचीही होता कामा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यात पण मी आपल्याला सांगतो की पॉलिटिकल पार्टीज ह्या सगळ्या कोरोना विषय बाजूला ठेवून सत्ताच्या स्पर्धेमध्ये जे काय आहे, राजस्थान बघतोय, महाराष्ट्रात याच्या बातम्यांनी झालंय काय माहितीये का, सामान्य माणूस गाफील राहिलाय की ज्याची शासनच याच्यात इतकं बिंदास आहे की त्यांना त्याची पडलेली आहे, तर मग मी बाहेर पडलो तर मला कोण काय बोलणार. त्यामुळे ही जी सायकोलॉजी आहे ना, बिल्डअप व्हायला पाहिजे होती. पॅन्डेमिक थ्रेट ही सायकोलॉजी निर्माण करण्यात सगळी शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन हे टोटल अपयशी आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे कम्युनिटी सपोर्ट त्यांनी घेतला नाही. तो आत्ता या क्षणापासून घेऊन त्यांनी लॉकडाऊन इतका इंटेन्स करायला पाहिजे की मी म्हणतोय तसं फिनान्शियल इन्स्टिट्यूट पण बंद केली गेली पाहिजे. आपला मुद्दा लक्षात आला. सगळ्या इंडस्ट्रीनी मी एवढंच बोलतो की सगळ्या इंडस्ट्रीनी सरकारवरती प्रेशर आणणं बंद केलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अद्वैत, तुझे धन्यवाद. पुण्यातली सगळी परिस्थिती तू आपल्यापर्यंत पोहोचवली आणि जितेंद्र जाधव देखील बारामतीवर